मुलांनो, सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. राज्यशास्त्र इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक पहिलं चालू आहे आपलं. विभाग क्रमांकही 1 आणि प्रकरण क्रमांकही 1. विभाग पहिला राजकीय संकल्पना, त्यामध्ये पहिलं प्रकरण आहे राज्य आणि त्यामध्ये उपघटक अभ्यासणार आहोत आपण राज्य. चला तर पाहूया राज्य या संकल्पनेची अधिक माहिती. राज्य भारताच्या संविधानाच्या सरनाम्यात सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक असे शब्दप्रयोग आहेत. संविधान तुम्ही नेहमी म्हणता आणि हे तुम्हाला माहिती आहे की हे शब्द आहेत. इथे सार्वभौमत्व म्हणजे राष्ट्राला स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार आहे हे अभिप्रेत आहे. सार्वभौम या शब्दाचा अर्थ की राष्ट्राला सर्व निर्णय स्वतंत्रपणे घेण्याचा अधिकार आहे, म्हणजेच हे राष्ट्र सार्वभौम आहे. म्हणजे हे राष्ट्र कोणत्याही इतर राष्ट्रांवर निर्णय घेण्याबाबत अवलंबून नाही, की दुसऱ्या राष्ट्राला विचारून निर्णय घेत नाही, स्वतंत्रपणे आपले निर्णय घेतात. हे राष्ट्र स्वतःचे निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकते. तसेच त्याला आपले कायदे करण्याचा आणि राज्य करण्याचा अधिकार आहे. कोणाला विचारायची गरज नाही. कायदे बनवायचे आणि राज्य करायचं, स्वतंत्रपणे सर्व निर्णय घ्यायचे. जेव्हा एखादे राष्ट्र सार्वभौम होण्याची इच्छा दर्शवते तेव्हा ते स्वयंनिर्णयाच्या हक्काची मागणी करत असते. म्हणजे सार्वभौम व्हायचं म्हणजे काय, तर स्वतः निर्णय घ्यायचा हक्क ते राष्ट्र मागत असतं. त्याला स्वयंनिर्णयाचा हक्क म्हणतात. आता राज्याच्या काही व्याख्या आपण पाहूया. राज्याच्या काही व्याख्या. पहिली व्याख्या आहे ऑरिस्टॉटलची. राज्य हा परिपूर्ण आणि स्वावलंबी आयुष्य असलेल्या कुटुंबाचा आणि खेड्यांचा संघ असतो. यात आनंदी आणि प्रतिष्ठित आयुष्य जगणे अपेक्षित आहे. राज्य म्हणजे ऑरिस्टॉटलने काय म्हटलं तर ही एक परिपूर्ण आणि स्वावलंबी आयुष्य असलेले कुटुंब आणि गाव किंवा खेड्यांचा एक संघ किंवा समूह असतो आणि आनंदी प्रतिष्ठित आयुष्य जगणं अपेक्षित आहे, त्याला राज्य म्हणतात. जॉ बोर्डिन यांनी काय म्हटलेलं आहे राज्याबाबत, तर राज्य हे कुटुंबाचे असे संघटन आहे की ज्यात कुटुंबे आणि त्यांच्या मालकीची साधने सर्वोच्च शक्तीने तसेच तर्काने शासित असते. की कुटुंबाचं संघटन आहे की ज्यात कुटुंब असतं, त्यांच्या मालकीची साधने असतात आणि ते ही सर्वोच्च शक्ती असते. वुड्रो विल्सनने काय म्हटले राज्याच्या बाबत, एका विशिष्ट भूप्रदेशात कायद्यासाठी सुसंघटित केलेले लोक म्हणजे राज्य होय. विशिष्ट भूप्रदेश असतो, तिथे कायदे वगैरे केलेले असतात आणि सुसंघटित प्रशासन असतं, असे लोक म्हणजे राज्य होय. हॅरॉल्ड लास्की यांनी राज्याबाबत काय म्हटले, वाटून दिलेल्या भौतिक क्षेत्रात सर्व संस्थांवर श्रेष्ठत्वाचा दावा करणारे लोक आणि शासन यात विभागलेला भूप्रदेशात्मक समाज म्हणजे राज्य होय. के वाटून दिलेल्या भौतिक क्षेत्रात किंवा जेवढं वाट्याला आलेलं आहे भौतिक क्षेत्र, या सर्व संस्थांवर श्रेष्ठत्वाचा दावा करणारे लोक, त्याच्यावर दावा करतात लोक, आणि शासन यात विभागलेला भूप्रदेशात्मक समाज, भूप्रदेशात विभागलेला जो समाज आहे त्याला राज्य म्हणायचं. आता पहा, हे ऑरिस्टॉटलचं चित्र आहे, हे जॉ बोर्डिन, नंतर आहेत वुड्रो विल्सन आणि हॅरॉल्ड लास्की. ऑरिस्टॉटल प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञ आणि अभ्यासक आहे. जॉन बोर्डिन आहेत फ्रेंच कायदेपंडित आणि विचारवंत. वुड्रो विल्सन आहेत अमेरिकन मुत्सद्दी आणि अभ्यासक तसेच अमेरिकेचे 28वे राष्ट्राध्यक्ष. आणि हॅरॉल्ड लास्की आहेत ब्रिटिश राजकीय विचारवंत. यांचे राज्याबाबत आपण व्याख्या अभ्यासलेल्या आहेत. राजकीय स्वयंनिर्णयाच्या हक्काचा आग्रह हा एखाद्या राष्ट्राला राज्याच्या दिशेने घेऊन जातो. एखादे राष्ट्र, राज्य केव्हा होते, अगदी राष्ट्र होतं नंतर राज्य होतं. राष्ट्राला राज्याचा दर्जा प्राप्त होण्यासाठी सार्वभौमत्व, स्वतंत्र शासन व्यवस्था, भूप्रदेश आणि लोकसंख्या हे घटक आवश्यक असतात. महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवा की राष्ट्राला राज्याचा दर्जा प्राप्त व्हायचा असेल तर सार्वभौमत्व पाहिजे, नंतर स्वतंत्र शासन व्यवस्था, नंतर भूप्रदेश आणि लोकसंख्या हे घटक आवश्यक असतात राज्य होण्यासाठी. तसेच राज्याला राजकीय समुदाय म्हणून संबोधित केले जाते. राजकीय समुदाय असं म्हटलं जातं राज्याला.
राज्याचे अस्तित्व आपल्याला सातत्याने जाणवत असते. शिक्षण, समाज कल्याण, संरक्षण, कायदा, सुव्यवस्था यासारखी कार्ये राज्य करत असते. राज्य वेगवेगळी कार्य करते समाजाच्यासाठी. त्याचबरोबर जन्ममृत्यूची नोंदणी, पॅन कार्ड किंवा आधार कार्ड मिळवणे, लग्नाची नोंदणी यासारखी वैयक्तिक कार्ये देखील राज्यातर्फे केली जातात. राज्य हे हक्क प्रदान करते, न्याय देते, समानता ठेवते, स्वातंत्र्याची हमी देते. आता उदाहरणार्थ पाहू, महाराष्ट्र राज्य आपल्यासाठी हे करते. शिक्षण, समाज कल्याण, संरक्षण, कायदा, सुव्यवस्था ही कार्य करते. जन्ममृत्यूची नोंदणी, पॅन कार्ड, आधार कार्ड, लग्नाची नोंदणी वैयक्तिक कार्य आहे ती. म्हणजेच काय करते? राज्य हक्क प्रदान करते, न्याय देते, समानता ठेवते आणि स्वातंत्र्याची देखील हमी राज्य देते. आता पाहूया राज्याचे घटक. त्यातला पहिला घटक आहे सार्वभौमत्व. कधी कधी सार्वभौमत्व हा स्वातंत्र्य या शब्दाऐवजी देखील वापरला जातो. सामान्य माणसाला नाही लक्षात येत, त्यामुळे सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य दोन्ही एकाच अर्थाने वापरले जातात, पण त्यात फरक आहे. सार्वभौमत्व हा कायद्याच्या चौकटीतील शब्द आहे. सार्वभौमत्वाला कायद्याची चौकट आहे. तर स्वातंत्र्य या शब्दाचे स्वरूप राजकीय आहे. राजकीय आहे स्वातंत्र्य या शब्दाचे स्वरूप. राज्य हे कायदेशीरदृष्ट्या सार्वभौम असते. कायद्याने राज्य सार्वभौम आहे आणि त्याला स्वतःचे संविधान असते. राज्याला स्वतःचे संविधान असते. उदाहरणार्थ भारत 1947 साली राजकीयदृष्ट्या स्वतंत्र झाला आणि 1950 साली संविधान अंमलात आल्यानंतर सार्वभौम राज्य झाले. हे लक्षात ठेवा. 1947ला स्वातंत्र्य मिळालं आणि 1950ला भारत सार्वभौम झाला, हे लक्षात घ्या. क्रमांक 2 आहे शासन संस्था. प्रत्येक सार्वभौम राज्याला स्वतःची शासन संस्था असणे आवश्यक असते. शासन हे सार्वभौम आणि स्वतंत्र असणे गरजेचे असते आणि सरकार किंवा शासन स्वतंत्र सार्वभौम असलं पाहिजे. उदाहरणार्थ, ब्रिटिश राजवटीत भारतात शासन व्यवस्था होती, परंतु ती स्वतंत्र व सार्वभौम नव्हती. म्हणूनच स्वातंत्र्य प्राप्तीच्या आधी भारत हे राज्य नव्हते. स्वातंत्र्यानंतर राज्य झालेलं आहे, कारण स्वयंनिर्णयाचा हक्क नव्हता. राज्याच्या संस्था या सार्वजनिक स्वरूपाच्या असतात. या सार्वजनिक संस्थांमध्ये कार्यकारी मंडळ म्हणजे संसद वगैरे, कायदे मंडळ, न्याय मंडळ, नोकरशाही इत्यादी शासन व्यवस्थेच्या घटकांचा समावेश होतो. तसेच धोरण निर्मिती, कायदे करणे, निर्णय घेणे आणि त्यांची अंमलबजावणी ही जबाबदारी सार्वजनिक संस्थांची असते. ही जबाबदारी धोरण निर्मिती, कायदे, निर्णय आणि अंमलबजावणी. आपण सार्वजनिक संस्था आणि खाजगी संस्था यात फरक करतो. खाजगी संस्था वेगळ्या, सार्वजनिक संस्था वेगळ्या. खाजगी संस्था या नागरी समाजाचा भाग असतात, लोकांच्या समाजातला भाग, खाजगी व्यवसाय, मंडळ इत्यादी. त्यात सार्वजनिक संस्थांनाच राज्याच्या नावे कार्य करण्याची अधिमान्यता असते आणि सार्वजनिक संस्थांना राज्याच्या नावे कार्य करण्याची परवानगी असते, मान्यता असते. आता अधिक माहिती घेऊया. माहीत आहे का तुम्हाला? सर्व नागरिक हे राज्याचे सभासद असतात, हे लक्षात घ्या. राज्याचे निर्णय जनहिताच्या दृष्टीने होत असतात. निर्णय घेण्याच्या अधिकाराला अधिमान्यता असे म्हणतात. निर्णय घेण्याचा अधिकार जो आहे त्याला म्हणतात अधिमान्यता. राज्याला जनहितासाठी निर्णय घेण्याची अधिमान्यता असते. निर्णय घेण्याचा अधिकार राज्याला असतो. सर्व नागरिक राज्याचे सभासद असतात. पुढचा तिसरा घटक आहे भूप्रदेश. राज्याच्या सीमेअंतर्गत असलेला भौगोलिक प्रदेश म्हणजे भूप्रदेश. राज्याच्या सीमा निश्चित केलेल्या असतात. राज्याला निश्चित भूप्रदेश असणे आवश्यक आहे. ज्या भूप्रदेशावर राज्याला शासन करण्याचा अधिकार आहे त्याला त्याचे अधिकार क्षेत्र म्हणतात. भौगोलिक सीमांच्या आतमध्ये अधिकार क्षेत्र. अधिकार क्षेत्राबाबत राज्याला निर्णय घेण्याचा कायदेशीर अधिकार असतो आणि याबाबत राज्य निर्णय घेऊ शकते कायदेशीर. भूप्रदेश म्हणजे काय ते समजून घ्या. भूप्रदेशाचे 3 घटक असतात. 1. राष्ट्रीय सीमा अंतर्गत असलेली प्रत्यक्ष भूमी. 2. किनारपट्टी लगतचा सागरी प्रदेश. हा किनारपट्टीपासून 12 नॉटिकल मैल म्हणजे 22.2 किमी किंवा 13.8 मैल असतो. म्हणजे पहा 3 भाग आहेत. त्यातला पहिला की राष्ट्रीय ज्या सीमा आहेत त्याच्या आतली भूमी.
नंतर दुसरी आहे किनारपट्टी, सागरी किनारपट्टी. किनारपट्टीपासून 12 नॉटिकल मैल म्हणजे 22.2 किमी किंवा 13.8 मैल मालकीचा असतो त्या देशाच्या. नंतर तिसरा भाग आहे आपल्या भूप्रदेशावरील आकाशाचा भाग. जेवढा भूप्रदेश आपला आहे त्याच्यावरती जो अवकाशाचा जो भाग आहे तो पण मालकीचा. 3 घटक आहेत भूप्रदेश. आकाशात किती उंचीपर्यंत आपला प्रदेश असेल याबाबत आंतरराष्ट्रीय कायद्यात उल्लेख नाही, पण वरती अवकाशात किती आपली जागा आहे ते मात्र निश्चित नाही आहे. म्हणजे 3 प्रकारचा भूप्रदेश आहे, हे लक्षात घ्या. पुढचा घटक आहे लोकसंख्या. राज्याच्या अस्तित्वासाठी लोक आवश्यक असतात. लोकांमध्ये कोणत्याही प्रकारची विविधता असू शकते. भाषिक, धार्मिक, सांस्कृतिक, वांशिक इत्यादी स्वरूपाची विविधता असू शकते. विविधतेचे लोकसुद्धा एकत्र येऊ शकतात. म्हणजेच एखाद्या राज्यात अनेक राष्ट्रांचा समावेश असू शकतो. हे लक्षात घ्या, एखाद्या राज्यात अनेक राष्ट्रांचा समावेश असू शकतो. उदाहरणार्थ सोव्हिएत रशियात अनेक राष्ट्रीय लोकांचा समावेश आहे. उदाहरणार्थ रशियन, लिथुआनियन, लाटवियन, इस्टोनियन, युक्रेनियन इत्यादी. म्हणजे सोव्हिएत रशियामध्ये एवढ्या लोकांचा, राष्ट्रीय लोकांचा समावेश आहे. तसेच युनायटेड किंगडम म्हणजे अमेरिका म्हणतो आपण, त्यामध्ये इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स, उत्तर आयर्लंड या राष्ट्रांचा समावेश होतो. युनायटेड किंगडम इंग्लंडचा भाग आहे हा. इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड या राष्ट्रांचा समावेश होतो. आता अधिक माहिती घेऊया आपण. माहीत आहे का तुम्हाला? पॅलेस्टाईनची माहिती घेऊया. पॅलेस्टाईनच्या जनतेने अधिकृत प्रतिनिधी म्हणून पॅलेस्टाईन मुक्ती संघटनेला मान्यता आहे. PLO म्हणजे पॅलेस्टाईन मुक्ती संघटना आहे ती. त्यांनी गाझा आणि वेस्ट बँक हा प्रदेश पॅलेस्टाईनचा भूप्रदेश म्हणून जाहीर केला आहे. पॅलेस्टाईनचा भूप्रदेश गाझा आणि वेस्ट बँक. परंतु पॅलेस्टाईनचे सार्वभौम सरकार नाही आणि पॅलेस्टाईनकडे सरकार नाही. परंतु 2012 सालापासून पॅलेस्टाईनला संयुक्त राष्ट्रात सभासद नसलेला निरीक्षक दर्जा देण्यात आलेला आहे. त्यांना दर्जा दिला आहे पॅलेस्टाईनला, सभासद नसलेला निरीक्षक दर्जा. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या 100हून अधिक राष्ट्रांनी पॅलेस्टाईनला राज्याचा दर्जा दिलेला आहे. पॅलेस्टाईनला राज्याचा दर्जा अनेक राष्ट्रांनी त्यांचा मान्य केलेला आहे. आता करून पहा, तुम्हाला उपक्रम दिला. राष्ट्र आणि राज्याच्या वैशिष्ट्यांमधील समानता आणि फरक दाखवणारा तक्ता तयार करायचा. म्हणजे राष्ट्र एका बाजूला आणि राज्य एका बाजूला घ्यायचं, त्यामध्ये समानता काय आहे आणि फरक काय आहे असं तक्ता तुम्ही तयार करायचा आहे. आता पुढचा मुद्दा पाहूया, राज्य आणि शासन संस्था. आपण साधारणतः राज्य आणि सरकार या शब्दांचा प्रयोग करताना त्यातील फरक लक्षात घेतोच असे नाही. मात्र या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या संकल्पना आहेत. राज्य वेगळं आणि सरकार वेगळं. सर्वसामान्य जनतेच्या गरजा भागवण्यासाठी निर्माण केलेल्या राजकीय संस्था म्हणजे राज्य होय. हे लक्षात ठेवा, सामान्य जनतेच्या गरजा भागवण्यासाठी निर्माण केलेल्या राजकीय संस्था म्हणजे राज्य. राज्याचा जो काही संकल्प आहे त्याला आकार देणे, तो व्यक्त करणे आणि तो प्रत्यक्षात आणण्याचे कार्य त्या राज्याचा प्रतिनिधी म्हणून शासन करत असे. मग ते सरकार आहे की जो संकल्प आहे तो अंमलबजावणी करण्याचं काम शासन करत असतं किंवा सरकार करत असतं. शासन संस्था हा राज्याचा एक मुख्य घटक आहे. त्याचे मुख्य स्वरूप हे प्रशासकीय असते. कायदा आणि सुव्यवस्था राखणे, जनकल्याण इत्यादी राज्याची महत्त्वाची कार्ये असतात. ही कार्ये शासनामार्फत केली जातात. म्हणजे कार्य राज्याची आहेत पण त्याची अंमलबजावणी शासन करते. शासन संस्थेची 3 अंग असतात, 3 भाग आहेत. एक कार्यकारी मंडळ, 2 कायदे मंडळ आणि 3 न्यायमंडळ. शासन संस्था या संकल्पनेबाबत अधिक विस्तृत माहिती या पुस्तकाच्या 2ऱ्या भागात दिलेली आहे, ती तुम्ही वाचू शकता. आपण या प्रकरणात राष्ट्र, राष्ट्रवाद, राज्य आणि शासन संस्था या संकल्पनांचा अभ्यास केला. पुढील 2 प्रकरणात आपण स्वातंत्र्य, हक्क, समानता आणि न्याय या संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत. या संकल्पना राज्याच्या कार्याशी निगडीत आहेत. पुढील प्रकरणात आपण तो भाग अभ्यासणार आहोत. आता आपण पाहूया परीक्षेला येणारा महत्त्वाचा भाग आहे हा. राज्य आणि शासन संस्था यांच्यातील काही फरक आहेत.
राज्य एका भागात घेतले, दुसऱ्या भागात शासन संस्था. फरक पाहूया आपण. राज्य ही अमूर्त स्वरूपाची संकल्पना आहे, अमूर्त न दिसणारी. शासन व्यवस्था मूर्त स्वरूपाची संकल्पना आहे, तिला निश्चित आकार आहे. 2. शासन संस्थेपेक्षा राज्याचे स्वरूप अधिक व्यापक आहे. त्यात सर्व सार्वजनिक संस्था तसेच समाजातील सर्वांनाच नागरिक म्हणून समावेश होतो, समाजातील सगळ्यांचा समावेश होतो. शासन व्यवस्था हा राज्याचा एक भाग आहे. 3. राज्य हे कायमस्वरूपी असते. शासन संस्था ही निश्चित कालावधीसाठी असते. शासन व्यवस्थेत बदल होऊ शकतो, सरकार बदलू शकते, शासन व्यवस्था बदलते, पण राज्य बदलत नाही. राज्य हे व्यक्तिनिरपेक्ष असतं, भेदाभेद करत नाही. राजकीयदृष्ट्या तटस्थ असते. राज्य राजकीयदृष्ट्या तटस्थ आहे. शासन संस्थेला विचारप्रणालीवर आधारित अजेंडा असतो, नियमावली असते, त्यानुसार त्यांना धोरणांची अंमलबजावणी करायची असते. पुढे, राज्य हे सार्वभौम असते, ते निर्णय घेण्याचा अधिकार आहे. शासनाला राज्याकडून अधिकार प्राप्त होतात. राज्याच्या अधिकारांची प्रत्यक्ष अंमलबजावणी शासन संस्था करते. राज्य निर्णय घेते, त्याची अंमलबजावणी शासन संस्था करते. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळेल. आवडलेला व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.